मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं 30 मे पासून आमरण उपोषण. रणरणत्या उन्हात अन्न पाण्याचा त्याग करण्यात जरांगेंचा निर्धार. सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगेंना भेटणार. जरांगेंच्या 30 तारखेपासूनच्या उपोषणापूर्वी भेट घेऊन समजूत घालणार. विखे पाटीलही अंतरवलीला जाणार. सिद्धरामय्या दुपारी 3 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार. डी.के. शिवकुमार यांनी घेतली भेट, तर डी.के. नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये सीएनजी महागलं. पुण्यात 2.5 रुपये, नाशिकमध्ये 1 रुपये 35 पैसे आणि संभाजीनगरमध्ये 2 रुपयांची सीएनजीच्या दरात वाढ. पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट आणि अधिभार रद्द करून जनतेला दिलासा द्या. जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. वाहतूक, शेती आणि उद्योगालाही दिलासा मिळेल अशी आशा. विदर्भात उष्णतेचा कहर. उष्माघातानं नागपुरात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. 25 मे पासून तापमान 45 अंशांच्या पुढेच. बकरी ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात तणाव. किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांचे नमाज, तर दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलन. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. ठाणे विधान परिषदेसंदर्भात बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची भाजप नेत्यांसोबत खलबत. ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांचं नाव चर्चेत, तर शिवसेना क्षितिज ठाकूरांच्या नावाचा विचार करत असताना भाजप राजीव पाटलांच्या पाठीशी असल्याची चर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.